जर या वचनात जर बघितलं, शिष्य त्याला विनंती करू लागले, गुरुजी जेवा. गुरुजीनं पहिले जेवण केलं होतं. कोणतं जेवण? कारण त्या शुम्रनीला सांगून हे गेले होते शिष्य भाकर आणण्यासाठी. हा नाशवंतांसाठी श्रम करू नका, तर पिता जो देव आहे ज्याच्यावर शिक्का मारला आहे, मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. प्रेज लॉर्ड. कोणतं? सार्वकालिक, नाशवंत. आणि आज सगळं जगातलं प्रत्येक, अमेरिका असो, कुठला बी देश असो, नगर असो, गल्ली असो, कुठं बी बघा कुठलाच व्यक्ती थांबत नाही. फक्त लॉकडाऊन मध्ये थांबला होता घरात. आता लॉकडाऊनची परत झालं ते अजून कर्ज होतं, हे होतं. आता डबल टिबल काम आहे. करा, देवानं सांगितलंय काम. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाप केल्यामुळे देव म्हणला की आता तू कष्ट करशील, घाम गाळशील आणि मग भाकर खाशील. पण भाकर खाण्याच्या माग आपण हे विसरू नाही की आपला बी एक उद्देश आहे. ज्या देवाकडे आपण आलोय, ज्या परमेश्वराकडे आपण आलोय, नुसतं भाकर खायचं डबा घेऊन जायचं, भाकर खायचं डबा घेऊन जायचं, हे एनर्जीसाठी भाकर खायची नाही, तर देवाचं राज्य वाढवण्यासाठी भाकर खायची. आता विचार करा, मी किती वर्षाला 60-70 वर्षापासून तर चिकन खाते, मटन खाते, अंडे खाते, खायले चालले. पण देवाचं काम होईल नाही का माझ्या जीवनात? एवढं मांस वाढलंय, चरबी वाढली, वजन वाढलंय, कोणी कमी करतंय, कोणी जाड होतंय, सकाळी ढेऱ्या हलवत फिरते. मांस लोंबायला असतं ती कमी करत असते वॉकिंगला. पण त्याच्यातून देवाचा उद्देश काय आहे? देवानं खाण्यासाठीच बनवलंय आपल्याला. बायबलमध्ये आपण बघतो, पहिले शाकाहारी बनवलं, पाप केल्यानंतर अजून पुन्हा मांस मच्छी पाहिजे म्हणून मांसाहारी दिलं. पहिल्या देवानं मटण नव्हतं दिलं आपल्याला, शाकाहारी दिलं होतं. शाकभाज्या म्हणजे पालेभाज्याच खायचं होतं. पण माणसाला कंट्रोल होणार ना, नाही आम्हाला मटण पाहिजे म्हणते. मग देवानं मटणाची सुरुवात केली. मटण खावा, हे खावा, ते खावा. आता ते खाऊन एवढं खात्यात, त्याची एनर्जी सकाळी व्यायामलाच चालली. अहो तीच एनर्जी शोमरणी इस्तीसारखी कुठं तर जाऊन घालवा. येशू तेच म्हणत आहे, माझं जेवण काय आहे? तुमचं बी जेवण तेच आहे. जसं ह्या शरीराला लागतंय 2 टाइम 3 टाइम द्या, पण त्याच्यानंतर अजून एक आत्मिक जेवण आहे. देवाचं वचन खावा आणि कुठं तर ते वचन पेरा, कुणाला तर जाऊन एनर्जी घाला. हालेलुया. आत्मिक जसं जेवण आहे, शारीरिक पण जेवण आहे, तसं आपल्या जीवनामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. जसं शरीराला शारीरिक भोजन पाहिजे, तसं आत्म्याला आत्मिक भोजन पण पाहिजे. आणि आत्मिक भोजन स्वर्गातून भेटतं. मला स्वर्गातून भेटतं. हालेलुया. कसं भेटत असं? मोशे ज्या वेळेस 10 आज्ञा इस्रायली लोकांसाठी आणण्यासाठी पर्वतावर गेला, 40 दिवस आणि 40 रात्र काहीही त्या पर्वतावर खाल्लेलं नाही. राहते का? डॉक्टर बघा 40 दिवस राहते का? पाणी नाही, जेवण नाही. मग मोशे मेला कसा नाही? उलट मोशे पर्वताहून आज्ञा देवाच्या घेऊन येत असताना त्याच्यामधून सूर्यासारखी किरण बाहेर पडत होते. लोक पदर घेतले, म्हणजे तुझ्यातून नुसती किरण बाहेर निघाले, आम्हाला तू बोलू नको, लांबून बोल, तुझ्यातून प्रकाश चमकतोय. मग मोशे 40 दिवस 40 रात्र पर्वतावर कसा राहिला असत बगर अन्न पाण्याचं? कारण देवाचं सामर्थ्य आपल्याला आत्म्याच्या द्वारे जिवंत ठेवू शकतं. आपल्याला वाटते जेवण नाही केलं तर आपण जिवंत राहू शकत नाही. अहो देवाचा आत्मा तुम्हाला जिवंत पण ठेवू शकतो. येशूची पण परीक्षा झाली 40 दिवस आणि 40 रात्र. येशूनं पण काही खाल्लेलं नाही. फक्त 8 दिवस उपास करून बघा, कुठं तर पडलेलं दिसणार. हालेलुया. कुठलंच काहीच घ्यायचं नाही. सांगण्याचं तात्पर्य काय? ऊर्जा कशासाठी पाहिजे? आपण खातोय कशासाठी? कष्ट करतोय कशासाठी? आज सगळ्यांचा ऊर्जा कुठं घालतोय? सकाळी खातोय, दुपारी खातोय, टिफिन सुद्धा बायका देतात, दुपारी चांगलं चपात्या खावा. खायलेत कामं करायलेत आणि आलेला पैसा सगळं ते बांधकाम कर, ते कर, इकडं कर, शेत घे, ते घे, कार घे, बंगला घे, सोना घे. आणि इथं देवासाठी काय आहे का त्याला वेळ? सांगण्याचं तात्पर्य काय? येशू तिथं शिष्याला म्हणत आहे. ते शिष्य म्हणाले, गुरुजी आम्ही जाऊन त्या लांब जाऊन भाकरी आणल्या तुमच्यासाठी, खावा. येशू म्हणला, मी तर जेवलो की, माझी इच्छा काय आहे? देवाची इच्छा पूर्ण करेल. तसं तुमचा आमचा उद्देश इथं भाकरी खाणं, मटण खाणं, हाड्या फोडणं, त्याच्यामध्ये उद्देश नाही. आपला उद्देश आहे, जसं शोमरणी स्त्रीनं अनेक लोकांना वाचवलं, तसं आपण पण खात पेत काम करत येशूचं राज्य पण वाढवायचे. मला किती जण वाढवणार देवाचं राज्य? कसं वाढवणार? जसं शोमरीनं केलं.